नमस्कार मित्रांनो. तर तिकडल्या घरी गेलतो मी आणि आता खाली आलो. तर म्हणलं चला कृष्णाचा गेम घ्यावं. तर राधा हो का हिडो बघत होते. हिडो बघत होते. ताईचा हिडो आहे हा. आणि प्रियंका आहे तिथं रडती या. आणि ताई बोलत बसली काहीतरी माझ्याबद्दल. हिचं बघायचं परत अजून त्याच्यामुळे मी ह्यांना तिकडे जाऊन दिलं नाही, माझ्यापाशी ठेवून घेतलं. तर आता माझ्यापाशी असं आनंदात राहणं आणि असं राहणं हे म्हणजे थोडस अलग अलग आहे. ही व्हिडिओ बघत होती बघितलं का. आणि मी आलो की राधून लगेच बंद केला. म्हणलं काय करते बाळा तू. काय नाही काय म्हणून दुसरं लावलं तिने बरं का लगेच. पण मी लगेच तुम्हाला सांगतो ह्याच्यावर क्लिक केलं आणि बघितलं तर ती मम्मीचा व्हिडिओ बघत बसली. बघितलं का बघत होती. मी खाली गेलतो तिथं एडिटिंग केलं. आपला एपिसोड एडिटिंग केला मी पूर्ण. तर फुल कॉमेडी फुल धमाल आहे. त्याचं रात्री एडिटिंग केलं आणि आज पण एडिटिंग केलं. आणि म्हणलं चला तिकडल्या घरी जाऊन झोपाव. तर राधूला म्हणलं तुला यायचं नाही. म्हणली मला वह्या घेऊन या 2 तिथल्या जमतंय म्हणलं. आणि ओम पण हितच आहे खेळतोय कृष्णाबरोबर. ही एवढा गुंगलाय ओम की त्याला दुर्गा मावची पण आठवण येत नाही कोणाचीच नाही. ते निवांत खेळतोय बघा. भूक लागली माझ्याकडे येतो. मला म्हणतो पप्पा भूक लागली. तेवढंच बोलतो. आई तर खाय देते पूजा पण देते पण मला येतो आईस्क्रीम हे मागतो. तर म्हणलं चला व्हिडिओ बनवा की बाबा सर्वांच्या प्रश्नाचं एक उत्तर की बाबा सोमादादा तुमचं व्हिडिओ का येत नाही. तर बघा माझ्या मेन चॅनेलला व्हिडिओ का येत नाही. तर कदाचित तुम्हाला माहीत नसेल काय गोष्टी आणि त्या गोष्टी नको पण सांगायला की माय मेन चॅनल सोमनाथ वाघमारे कॉमेडियन हा एवढा मोठा चॅनल आहे. एवढा 1.5 लाख सबस्क्रायबर आहेत त्याचं जुने माझे आणि समधे करंट मधलेत ताजे. तर त्याच्यावरती कधीही असा गॅप पडला नाही. कधीच 2-2 वर्षातनं कसलाही प्रॉब्लेम येऊ द्या घरचे तुम्हाला सांगतो दवाखाना असो मयत असो काय पण व्हिडिओला तिथं गॅप नसतोय. मग एवढा मोठा निर्णय घेऊन आज व्हिडिओ 4था दिवस आहे. व्हिडिओ का नाही त्याच्यावर कारण पण तसंच आहे. कारण पण मी सांगू शकत नाही माहिती आहे का. त्याच्यावरती व्हिडिओज बनवायचे नाहीत मला. म्हणजे काय कारण आहे ते मी स्पेशल त्याच्या व्हिडिओ बनवणार आहे. बऱ्याच जणांनी मला मेसेज केलं सोमादादा तुमच्या मेन चॅनलवर व्हिडिओ येत नाही. तर का नाही म्हणलं नाही फक्त एवढंच उत्तर देतोय. आणि मग आता आई म्हणत होती तिला घेऊन ये प्रियंकाला. ताई म्हणत होते कॉल करून की बाबा घेऊन जा हिला. म्हणलं तुला जड होत असली सांग तोच ठेवून घेतली तिथं. मी तिला घेतो आणि ती सासरवाडीला सोडतो म्हणलं माझ्या तिच्या माहेरी सोडतो तिकडं. म्हणली नको 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 मग येऊ. मग तेव्हा ती ग बसली. तर राधू काय म्हणते आमचे बघा. राधू तू ती व्हिडिओ बघत बसली होती का रे. मी आलो की दुसरा लावला. आणायचं मम्मीला मोठ्याने सांग थांब नीट बस इथं. अयो आणायचं का नको. आणि मम्मीने हटकुरापणा केलं. त्या दिवशी केला का नाही हटकुरापणा. केला का नाही. किती केला. पप्पाचं ऐकते का ते. मी किती लाड करतो तुमचा. किती करतो सांग खरं सांग. मी नसलो की ह्यांना थोडं सुद्धा करमत नाही. पप्पा पप्पा करतात कारण की तेवढं जीव लावतो म्हणून तेवढं नजरेसमोर. हिला म्हणत होतो राहा तर नाही म्हणली मला तुमच्या संग राहायचंय म्हणली. मी नसते तिथं राहत लगेच ओम्या पण माग लागला. बघितलं का असा जीव लावतो मी त्यामुळे लेकरं राहते ती पण म्हणत होती मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. मला तुम्ही सोडू नका. काही कसला पण दिवस येऊ द्या काय पण होऊ द्या लय काय काय मला तुमची साथ पाहिजेत. मला नका सोडू मला यायचंच आहे. अरे पण एकदा सोमाच्या गाडीला चावी लागल्यावर किक बसल्यावर परत त्याला ती अवघड आहे ना त्याला थांबवणं. एक तर मग तिथं आपल्या नवऱ्या स्वभाव आपल्याला माहिती आहे ना की बाबा ती फिट बसली म्हणजे ती कामच दाखवतं.
मग मले अनुभव आहे तुला लग्न झाल्यापासून, कुठं कुठं जाऊन आलोय, काय केलेलं आहे समजा माहिती आहे की. हे तर काय लय नॉर्मल गोष्टी आहे त्या परपंचातल्या. कुठं कुठं काय काय केलंय समजा माहिती आहे. तरी पण अशा गोष्टी सहन होत नाही आपल्या नवऱ्याला कुठलं, तर त्या गोष्टी वाट जायचं नाही किंवा ती हट्टीपणा करायचा नाही किंवा डाऊचाही जायचं नाही त्या गोष्टीला. आपल्या नवऱ्याला मित्रांनो घरामध्ये ज्या गोष्टी नाही पटत तर त्या नावाने एखाद्याला ती खिजवलं किंवा पुन्हा तेच ते चुका केल्या तर राग येतो. कुठं हलक्यात घ्यायचं नाही. आतापर्यंत म्हणलं की बाबा जाऊ द्या, तिला आई गेली 2 वर्ष घर सोडून, वडील तसं येड्यावून करतात, वडील नसतात जाग्यावर, भाऊ तिकडं बारकाच आहे, अजून कोण आहे आधार, चुलतं मला तर कोण बघत नाही, काय नाही, कुठनं इन्कम नाही, काय नाही. चला आपणच सर्वस्व तिचं, आई पण मी, बाप पण मी, भाऊ पण मी, नवरा पण मी, बहीण पण मी, भाऊ पण मी. चुकली तरी तुम्हाला सांगतो समजून पण मी सांगणार, रडली तरी आईच्या रूपात डोळं पण पुसणार. हां, कुठलं एखादं काम केलं तर बापाच्या रूपात शब्बासकी पण देणार, नवऱ्या नात्याने प्रेम पण करणार, चुकलं तर नवरा म्हणून मारणार पण, लाड पण समजच करतोय ना. पण हिला तुम्हाला सांगतो, हिला कुठलंच दुःख नाही, हिला काहीच तेज जाण नाही की बाबा दुसऱ्याचं नवरं जर गटरीची मापं घेत घरापर्यंत येतात, बायकोच्या जीव हाणून मारून पैसे घेतात, हाताचे बोट मोडूस तर तुम्हाला सांग डोकी फुटूस तर हाणामारे होतात इकडं आमच्या इकडं. पण हिला कधी वर्षातनं एखादं चुकून लय रागात भारत गेलं एखादी मुस्काडीत, वर्ष 1.5 वर्षात ना. मला जर राग आला ना, मी शिवी देत नाही, हाणत नाही, मारत नाही. माझा स्वभाव असा आहे की स्वतः ओढून घेतो मी आणि स्वतःला त्रास करून घेतो. थोडक्यात स्पष्टीकरण, स्वतःला त्रास करून घेतो, बोलायचं बंद होतं, शांत बसतो एखादा, किती राग आला तरी. असा हा माझा स्वभाव आहे. आणि चुकून जर हात उचलला पण ते आवडतोच मी, एकतर तसं काय होणं देत नाही. स्वतःला त्रास करून घेतो पण पुढल्या व्यक्तीला आपल्यापासून त्रास नको किंवा त्याचं मन दुखाय नको एवढी मनाची काळजी घेतो. मला जर हट्टीपणा केला आणि ती पण अगोदर सांगून 4 वेळा वॉर्निंग देऊन जर, तर मग मी कुठल्याही स्टेपला जायला तयार आहे, लास्टच्या पण. आणि ती डोक्यात विचार आहे माझ्या, पण माझं लेकरू राधू म्हणली प्लीज पप्पा एकदा माफ करा प्लीज माझ्यासाठी. मी गाडी म्हणली होती बरं का, ती शब्द माझ्या ध्यानात राहिलाय कुठेतरी. मी पण बाप आहे, पाजर फुटतो, माया आली म्हणून मी निर्णय काय थांबवलं, बाकी तिला सोडलंय. आलो इथं 2 दिवस झालं, कृष्णाला शाळेत सोडतो, आणतो, राधूला शाळेत सोडतोय, बसने येते कारण तिकडं बस येत नाही. यांना नेतो, चहा बिस्किट चारतो, संध्याकाळी कृष्णाचा गेम घेतो, एडिटिंग करतोय, स्क्रिप्ट लिहितोय, चॅनेलला व्हिडिओ टाकतोय. ह्या गोष्टी माझ्या चालू आहेत. माझ्या मेन चॅनेलला काम का थांबवलं, ह्याचा व्हिडिओ मी उद्याच्याला टाकेन. आता लईच हट्ट केलाय तुम्ही म्हणून उद्या टाकणार आहे. असा दिवसाला 2-2, 3-3 हजार रुपये त्या चॅनेलला येतात, माझ्या मेन चॅनेलला. आज एवढी लुस्कानी का करून घेतोय मी ते पण सांगेन. मग काय करायचं राधू मम्मीचं, तुला आजी आहे की मी आहे की इथं, हा राहू दे तिला तिकडं. तिचे जरा थोडं माणुसकी थोडीफार नाही, माणसाने माणसासारखं वागावं, लय पण अति करायचं नाही. मा नवरा काय सांगतोय त्याला 0 किंमत देते म्हणजे, हा लय लाड केला डोक्यावर बसतात. अशा काही गोष्टी द्या. तर असो, तर व्हिडिओ बनवायचा विषय नव्हता काय, पण विषय असा आला की राधू इथं आलो मी, एका गपकन दार उघडलं आणि राधू हे बघत बसलो होते, बघितलं का. त्यामुळे तुम्हाला सांगतो व्हिडिओ बनवायची वेळ महिनाभर राहू काय सुद्धा वाटलं नसतं. पण आता हे त्याने राग आणून सोडवलंय म्हणून मी त्याला फोन केला आणि
आणि म्हणलं येऊन दुर्गाला आणि प्रियंकाला घेऊन जा म्हणलं, कारण इथं किती दिवस तू काय लागलं बाबा इथं आणि तुला? असं राग राग बरोबर नाही ठेवणं. त्याच्यामुळे त्याला कालच बरं चला, एडिटिंग तर झाली. आता मला स्क्रिप्ट लिहिती. शनिवारी शूटिंगला जायचं. पांडू पण गेला बाहेर शूटिंगला. तर बघूया. जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसतं, पांडुरंग वाघमारे या चॅनलवरती जावा आणि फुल धमाल असा भावकीचा हा व्हिडिओ आहे. आता ह्याच्या पुलला तर लय भारी येणार आहे पूर्ण, आणि त्याच्या पुलला आता जादूचा व्हिडिओ आहे येणार आहे. उद्याचा जाऊन त्या पुलला. असं सपोर्ट राहू द्या, प्रेम राहू द्या तुमचं. खूप काळजी करता तुमच्या मेसेजमधून मला कळतं. यूट्यूब फॅमिली माझा जीव आहे थोडक्यात. मी पहिल्यापासून म्हणतो, तर लय मानतो आपण आणि ऐकतो पण तुमचं. उद्या शाळा आहे. बरं चल, तुझी वही घेऊन आपण आणि कृष्णाचा गेम घेऊन घ्यायचे ना. शंभू पण बसला का इकडे? हा ना शंभू, का जाऊन तू येतो तिला घेऊन? मिटवतो का आमचं समोरासमोर बसून? हा अहो तू काय झालंय ती एकदा बसा बरं माझ्या पुढं म्हणा तुम्ही दोघं पण, मी मिटवतो काय आहे ते तुमचं. नाही तर चावायचं आमच्या दोघांना पण नाही ऐकल्यावर. हा हसतोय ते. त्याला मगाच म्हणलं चावायचं म्हणलं आम्हाला. नाही आम्ही ऐकलं नाही भाऊ म्हणलं. बरं चला मित्रांनो, आता घेतो कृष्णाचा गेम मी. बाय.